मित्रांनो, तुम्हाला या चित्रात हैदराबाद शहर दिसत आहे. तर या हैदराबाद शहरामध्ये एक प्रसिद्ध असे ठिकाण आहे. ते कोणतं असेल बरं? तर हे एक ऐतिहासिक असं ठिकाण आहे. तर ते ठिकाण म्हणजे गोवळकोंडा किल्ला. तर किल्ला फिरण्यासाठी आम्ही निघालो होतो. तर अशी आम्ही इतिहासात नोंद केलेली वाचलेली आहे की इथे जगात प्रसिद्ध असलेला हिरा कोहिनूर मिळाला होता. या हिऱ्याबद्दल असं बोललं जातं की तो ज्या राजाजवळ गेला ते राज्य अनेक संकटातून जात असत व शेवटी त्या राजाचा पराजय व संपत्ती नाहीशी व्हायची. या किल्ल्यावरून आपण हे सुंदर असं चित्रण बघत आहोत. तर समोर दिसत आहे पहिले बाला हिसार गेट बघायला मिळते. याची उंची 18 फूट आहे. हा किल्ला कुतुब एम्पायरचा खूप महत्त्वाचा असा आहे. या किल्ल्यात अनेक भाग आहेत की आपण बघतो. दरवाजा हा मोठाच्या मोठा आणि असा दिसत आहे. तर इथे आपणाला वेगवेगळ्या अशा तोफा म्हणजेच त्या खूप साऱ्या दिसत आहेत. तर या तोफा म्हणजे ह्यामध्ये एक तोफ आहे, ह्यामध्ये फेक केनन आहे. तर ही तोफ शोपीस म्हणून आहे, तर ती आपण वापरू शकत नाही. तर या किल्ल्यामध्ये अनेक असे भाग आपणाला पाहायला भेटतात. तर या किल्ल्याच्या सुरुवातीला बाला हिसार गेट आपण बघितलेला आहे. त्यासमोरच 2 महत्त्वाच्या भिंती आहेत. त्यालाच आपण स्क्रीन वॉलसुद्धा असे म्हणतो. तर पुढे आपण निघालो की किल्ल्याचं निरीक्षण करण्यासाठी. तर इथे आपणाला वेगवेगळ्या प्रकारचं निरीक्षण करताना आपण दिसत आहोत. तर ह्या निरीक्षणामध्ये आपणाला असं दिसत आहे की वेगवेगळं असं गार्डन आहे. त्यासमोरच म्हणजे गार्डन म्हणजेच त्या गार्डनलाच अनेक भाग दिलेले आहेत की जसं की तिथे नगीना गार्डन आहे. हिऱ्याचे तिथे शॉपिंग चालायचे आणि बाहेरचे राजे महाराजे येऊन तिथे हिरे विकत घ्यायचे. तर हे असं सुंदर असं चित्रण आपणाला दिसत आहे. या किल्ल्यात अनेक प्रकारचे भाग पडलेले आहेत की लोक ते किल्ला बघण्यासाठी येत असतात. तर या किल्ल्यात दररोज साऊंड अँड लाईट शो होत असतो. तर तो साऊंड आणि लाईट शो 7 ते 8 वाजेपर्यंत असतो. तर ह्याच किल्ल्यामध्ये शृंगार रूमसुद्धा आहे राण्यांना शृंगार करण्यासाठी. तर अशा प्रकारे छानपैकी हे किल्ल्याचं दर्शन घडताना आपणाला दिसत आहे. तर या किल्ल्यामध्ये वेगवेगळे विभागामध्ये वेगवेगळे असं महत्त्व आहे की इथे एक टाळी वाजवली की आवाज पूर्ण किल्ल्यात जात असत. हा आवाज दरबारात येत असत. शाही घुसलखाना म्हणजेच हमाम बाथरूमसुद्धा आहे. आणि या किल्ल्याला एक बाउंड्री वॉलसुद्धा आहे की पूर्ण होण्यासाठी हा किल्ला 62 वर्ष लागलेली आहेत. या किल्ल्यात बनवताना किल्ला वरून खाली बनवत आलेला आहे. तर हे एक पहाड होते. तेव्हा या किल्ल्यात जे कोणी नोकरीसाठी येत असत त्यांचे शिक्षण न बघता तो वजन किती उचलू शकतो ते बघायचे. जे लोक 240 किलो वजन उचलू शकतात त्यांना किल्ल्यात सैनिक म्हणून कारभार करायला ठेवायचे. इथे आपणाला किल्ल्यात 2 रस्ते दिसतात. सामान्य लोकांसाठी एक रस्ता व जो राजासाठी भेटायला जायचा. दुसरा रस्ता म्हणजे राजवाड्यात जाण्यासाठी. हे दोन्ही रस्ते एकमेकांना दिसत नसत. सैनिकांना राहण्यासाठी रूम नव्हते तर पडदे टाकून सैनिक राहत असत. शस्त्रास्त्र ठेवण्यासाठी एक वेगळी अशी इमारत होती. ही इमारत 3 मजली आहे. पाहुण्यांसाठी रूम होती. या रूममध्ये काही बोललं तर तो आवाज राजापर्यंत ऐकायला जायचा. कारभार रूम म्हणजे रेकॉर्ड ऑफिस होतं. इथे हिसाब किताब ठेवायचे आणि हिसाब किताब ठेवण्यासाठी एक तिथे
टॅक्स ऑफिसरसुद्धा ठेवण्यात आलेले. तर त्या टॅक्स ऑफिसरने काहीतरी गफलागफल केली म्हणून राजाने त्यांना अशा एका कैदखान्यात सोडलं होतं. तेव्हा त्या कैदखान्यात त्या टॅक्स ऑफिसरनी म्हणजेच छान छान असे मूर्ती कोरल्या होत्या आणि अशाच मूर्तीतून तिथे गडावर एक मंदिरसुद्धा उभारण्यात आलेलं आहे. ते मंदिर आपणाला इथे चित्रात दिसत आहे. तर आपण ते मंदिर बघत आहोत. छानपैकी मूर्ती वगैरे आहेत. पुजारी तिथे पूजा करत आहेत आणि वेगवेगळ्या देवीचे वगैरे चित्रसुद्धा तिथे काढलेले आहेत. तर ह्याच किल्ल्यामध्ये रामदास नावाचे एक म्हणजे कैदी खाना आहे. तर त्याला आपण रामदास जेल म्हणून सुद्धा ओळखतो. तर रामदास नावाचे जे सेल टॅक्स ऑफिसर म्हणून तेव्हा काम करत होते, त्यांनी अनेक देवी देवतांचे चित्रण तिथे त्या जेलमध्ये राहून कोरून काढलेले आपणाला वेगवेगळ्या शिलेवर दिसते. तर शाही डान्सरसाठी जागा होती, नगारखाना होता, बंजारांसाठी जागा होती आणि अशा अनेक असे विभाग होते. बाथरूम, गरम पाणी, या किल्ल्यामध्ये आपणाला खूप सारे विभाग दिसतात. सैनिकांसाठी राहण्यासाठी कारभार रूम, कोहिनूर जसं की हिरा आपण बघतो की तो अशुभ मानला जातो, ह्याच इथे आपणाला सापडला होता. इथे एक मस्जिदसुद्धा आहे. तिथे मस्जिदला 2 मिनार आहेत. तर ह्या किल्ल्यात अनेक असे विभाग आपणाला पाहायला मिळतात आणि अशाच प्रकारे इथे राजाला बसण्यासाठी सुद्धा एक असं सभागृह होतं की दरबारात कोणी जर बोललं तर राजांना आवाज जाण्यासाठी तिथे उंचावर असे राजे बसायचे आणि बाजूला आणखी राजांचे जे काही जवळचे व्यक्ती आहेत ते बाजूला जाऊन बसायचे. त्याला आपण शाही राजवाडा असे सुद्धा म्हणू शकतो. तर असे हे राजांचे वेगवेगळे विभाग या गोवळकोंडा किल्ल्यात आपणाला पाहायला मिळतात. सुंदर असा गोवळकोंडा किल्ला आहे. तुम्हाला जर बघायचा असेल तर तुम्ही अतिशय बारकाईने गोवळकोंडा किल्ला बघू शकता. आणि हा किल्ला बांधल्याच्या नंतर साईडला कंपाऊंड वॉलसुद्धा खूप मजबूत अशी आणि छान अशी आहे. आम्ही निरीक्षण करून पाहत होतो आणि ते खूप सुंदर असं तिथे लाईट शोसुद्धा बघत होतो. असा हा गोवळकोंडा किल्ला आपणाला जरूर बघायला आवडेल. इथे आम्ही जे जे काही इन्फॉर्मेशन दिलं होतं त्याचं वाचत होतो आणि त्याला स्कॅनसुद्धा करून त्याची माहिती घेत होतो. तर असा हा सुंदर असा गोवळकोंडा किल्ला आपणाला बघायला नक्कीच आवडेल. तर अशा या गोवळकोंडा किल्ल्याची माहिती मी या व्हिडिओत दिलेली आहे आणि अशाच या प्रकारे अनेक किल्ले मला बघायला आवडतात आणि त्याची माहितीसुद्धा इतरांसोबत शेअर करायला आणि सांगायलासुद्धा आवडते. म्हणून हा किल्ला खूपच सुंदर असा मला वाटत होता आणि त्यामुळेच मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर आणलेला आहे. तर हा किल्ला खूपच भावलेला मला दिसतो आणि अशा प्रकारे हा अतिशय सुंदर असा किल्ला आहे गोवळकोंडा किल्ला. ह्याचं जे काम आहे ते 62 वर्ष चाललेलं आपणाला दिसतं आणि खूपच सुंदर असे कोरीव काम आहे.